आज चला आता सरकीला 62 दिवस पूर्ण झाले. तर आज शनिवारी 2 ऑगस्ट 2025 आज तारीख शनिवारी. आणि पाऊस काय यंदा असं म्हणावा असं काय झालेलंच नाही यंदा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं त्यावेळेस आपले इथंच व्हिडिओ बनवला होता आपण. तर त्यावेळेस हिची हाईट कमरा याला होती मांड्याच्या आसपास. आता थोडीशी वर वाढलेली आहे. आणि आपल्याला जी तिची उंची ठेवायची यंदा ह्या हिशोबाने. तर सध्याच्याला या झाडाला जर मी मोजलं ना तर गळफांदी काढल्यानंतर याला 12 फळफांदीच्या आसपास याला सध्या फळफांदी आहेत. तर ती वरची 12वी फळफांदी जर म्हणलं तिला काय एक पात आहे सध्या बारीक आहे थोडीशी. केलं का? आणि आपण याला फवारणी जर म्हणायला गेलं तर याला आपण फवारणी 2-4 दिवसापूर्वी मागच्या हप्ता आपण केली होती किंवा ह्याच हप्त्यात केली वाटतं. तर सोमवारी केलेली. तर त्याच्यामध्ये आपण व्हिडिओज टाकल्याप्रमाणे आपण फक्त प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन म्हणजे फक्त बोंडअळीसाठी आपण याला एक फवारणी केलेली. त्याच्यामध्ये फक्त तेवढंच एक औषध होतं फक्त बोंडअळीसाठी. त्याला आपण काही नंतर दुसरं काही औषध आपण मावा त्रिपसाठी आपण काही दिलं नाही. त्याच्यात ते कव्हर झालेलं आहे सध्या. त्याच्यावर काही रोग नाही आहे. आणि झाडाचा विकास जर पाहायचा मला ना तर हे बघा झाडाला याला मी मोजलेले आहेत. याला 10 ते 11 ह्या झाडाच्यापर्यंत फळफांद्या त्याला जवळून दाखवलं. तर याच्यामध्ये ही दाटी जरा जास्त झालेली आहे. 3.25x ची लागवड आहे ना तर त्याच्यामुळं. आणि खाली जर बघायला गेलं तर ह्याही काही ठिकाणी तर दोडी थोडीशी आता पकायला सुरू झालेली एवढी. आणि आपण आता याला एवढं आता शेवटची याला एक खुरपण देणार आहे. थोडं गवत दिसून राहिलं. शेवट आता आपली चौथी खुरपण 3 झालेले आहेत आणि आता एक चौथी एवढी देऊन टाकू आपण. म्हणजे आता हे अंतर पण याच्यातलं शरीरातलं अंतर पण कमी दिसायला लागलं. आता काय गवत एवढं उगणार नाही आता याच्यानंतर एवढी खुरपण आपण देणार आहे. आणि याला एक चौथी खुरपण एवढी होईल. आणि याच्यानंतर म्हणजे आपली यंदाची पहिलीच फवारणी झालेली आहे. एक फवारणी 2 आवतं 4 खुरपण. आणि याच्यानंतर आता सध्या झालेलं तेवढंच आहे. आणि पाऊस यंदा कमीच आहे त्याच्यामुळे पावसाचं नाही आहे. ते एवढं आपले सारे जे आपण याला जवळपास याला आत्तापर्यंत ह्या सरकीला जी दिसते काय याला जवळपास 7 ते 6 पाणी झाले असतील. 6-7 पाणी झाले आत्तापर्यंत. तवा ही सरकी अशी एवढी दिसतात. आता याच्यामध्ये काय केलं म्हणणं येईल का युरिया किंवा पाणी जास्त दिल्यामुळं या पेऱ्यातलं अंतर किंवा या फळफांदीतलं अंतर हे जास्त झालं असेल. तर ते काय आता ते सांगता यायचं झालं का काय म्हणून. 2 आता फळफांदीतलं अंतर जे काय असेल ते असेल सध्या. आता वाढवू किंवा कमी होऊ पण आता त्याला इलाज नाही सध्या. आपण प्रयोगच करून पाहणार आहे. तर जे वाढलं काय वाढलं नाही वाढलं काय नाही वाढलं तर आपण याचा प्रयोग करून पाहणार आहे. काय जे उत्पन्न होईल आपण पुढे टाकणार आहे. यंत्राचा अपेक्षित उत्पन्न तर जास्तच आहे पण आता त्याचा उपयोग नाही काही आपण सांगून आपल्या हातात काय शेवट जे काय येणार आहे ते येणारच तू आता.